तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण कोणी समजून घेत नाही. घरात सतत बोलणी खावी लागतात. नशीब साथ देत नाही. मग फक्त 5 मिनिटे द्या आणि स्वामी समर्थाची चमत्कारिक कथा ऐका. कदाचित स्वामी आज याच कथेतून तुम्हाला उत्तर देणार आहेत. तर कथेला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांचे प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश. श्री स्वामी समर्थ. या जगात प्रेमापेक्षा मोठी शक्ती नाही. प्रेमाने दगडही वितळतो, शत्रू मित्र बनतो आणि दुःख मनाला आनंद मिळतो. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या जीवनातून आणि उपदेशातून प्रेम, दया, क्षमा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देतात. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक जीवनामध्ये परमेश्वर अंध. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. माणूस श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा लहान, प्रत्येकाशी प्रेमाने वागा. कारण प्रेम हेच खरे धर्म आहे. आजच्या काळात लोक एकमेकांपासून दूर जात आहेत. नाती कमकुवत होत आहेत. छोट्या छोट्या कारणावरून वाद, मतभेद आणि राग निर्माण होत आहे. अशा वेळी स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की प्रेमाने जिंकता येते आणि रागाने कधीच जिंकता येत नाही. स्वामी समर्थ सांगत असतात की दुसऱ्याच्या चुका शोधण्याची वेळ घालवू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगुलपणा असतो, तो शोधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण दुसऱ्यामधील चांगुलपणा पाहू शकतो तेव्हा आपोआप प्रेम वाढेल. एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली तर तिच्याशी चांगले वागा, कारण तुमचा स्वभाव तुमच्या हातात आहे, दुसऱ्यांचा नाही. द्वेषाने उत्तर दिले तर द्वेष वाढतो, पण प्रेमाने उत्तर दिले तर द्वेष संपतो. स्वामी समर्थ म्हणतात, दीनदुबळ्याची सेवा करा. गरजू माणसाला मदत करणे म्हणजे देवाची सेवा करणे होय. जेव्हा आपण एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसतो तेव्हा देव आपल्या जीवनात आनंद भरतो. प्रेमाचा अर्थ फक्त बोलण्यात नाही, प्रेम कृतीतून दिसले पाहिजेत. आई-वडिलांचा आशीर्वाद करणे, ज्येष्ठाचा सन्मान करणे, लहानावर माया करणे, गरजूची मदत करणे, मित्राची साथ देणे हेच खरे प्रेम आहे. स्वामी समर्थांनी कधीही जातीभेद, धर्मभेद किंवा श्रीमंती गरिबीचा भेदभाव केला नाही. त्यांच्या दृष्टीने सर्वजण समान होते. ते सांगत असतात की माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. आज समाजात अनेक समस्या आहेत, पण जर प्रत्येकाने आपल्या मनात प्रेमाचा दिवा पेटवला तर अनेक समस्या आपोआप दूर होऊन जातील. प्रेमामुळे विश्वास निर्माण होतो, विश्वासामुळे नाती टिकतात आणि नात्यामुळे जीवन बदलते. स्वामीचा आणखीन एक महत्त्वाचा संदेश म्हणजे क्षमा. ज्याला क्षमा करता येते तोच खरा शक्तिशाली असतो. राग मनाला जाळतो, पण क्षमा मनाला शांत करते. म्हणून ज्यांनी तुमचं मन दुखवले त्यांना माफ करा. मनातील कटुता सोडा आणि प्रेमाने पुढे चला. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश फक्त भक्तांसाठी नाही तर प्रत्येकाला धैर्य देणारा आहे. जेव्हा मनात प्रेम असते तेव्हा भीती निघून जाते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील सकारात्मक दिशा देते. घरामध्ये प्रेम असेल तर घर स्वर्ग वाटते, पण राग, अहंकार आणि मत्सर असेल तर घरातील आनंद नष्ट होतो. म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी प्रेमाने बोला, एकमेकांना समजून घ्या. प्रेमाची भाषा सर्वांचा प्रभावी असतो. स्वामी समर्थांनी नेहमी नम्रतेचा उपदेश दिलेला आहे. अहंकार माणसाला लोकांपासून दूर नेतो, तर नम्रता लोकांच्या हृदयात स्थान मिळवून देते. नम्र आणि प्रेमळ व्यक्ती सर्वांना प्रिय असतो. आपण रोज मंदिरात जाऊन पूजा करतो, आरती करतो, जप करतो, पण जर आपल्या मनात दुसऱ्याविषयी द्वेष असेल तर त्या पूजेचा खरा अर्थ राहत नाही. स्वामी समर्थ सांगतात की मन शुद्ध ठेवा, प्रेम वाढवा आणि सर्वांशी चांगले वागा. प्रेम म्हणजे फक्त आनंदाची वेळी साथ देणे नव्हे, संकटाच्या वेळीही कोणाच्याही पाठीशी उभे राहणे हे खरे प्रेम आहे. एखाद्या व्यक्तीला तुमचं एक प्रेमळ शब्दाची गरज असू शकते, त्यामुळे नेहमी सकारात्मक आणि प्रेमळ बोला. समाजात शांतता आणि सौंदर्य टिकवण्यासाठी प्रेम आवश्यक आहे. जर प्रत्येकाने दुसऱ्याला आपलं भाऊ किंवा बहीण मानले तर जगात भांडणे कमी होतील. प्रेम माणसांना जोडते, द्वेष तोडतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रेमाने करा. सकाळी उठल्यावर देवाचे स्मरण करा आणि मनात संकल्प करा,
आज मी कोणाच्याही मनाला दुखवणार नाही, सर्वांशी प्रेमाने वागेल. आपण कोणासाठी किती मोठे काम केले यापेक्षा आपण किती प्रेम दिले हे महत्त्वाचे आहे. कारण शेवटी लोक आपल्या संपत्तीची नाही तर आपल्या प्रेमाची आठवण ठेवतात. स्वामी समर्थाचे विचार आपल्याला शिकवतात की प्रेम हेच जीवनातील खरे सौंदर्य आहे. प्रेमामुळे मन शुद्ध होते, नाती मजबूत होतात आणि जीवनात आनंद वाढतो. म्हणून प्रेम करा, प्रेम वाटा आणि प्रेमाने जिंका. शेवटी स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराजा, आमच्या मनातील राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार दूर करा. आमच्या हृदयात प्रेम, दया, करुणा आणि माणुसकीचा प्रकाश निर्माण करा. सर्वांशी प्रेमाने वागण्याची बुद्धी आणि शक्ती आम्हाला द्या. तुमच्या कृपेने आमची प्रेममय आणि आनंदमय हो. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.